नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल, खूप सुंदर आणि खूप छान असाल. तर आज काही ब्लॉग वगैरे नाहीये. आज असा हा लुक क्रिएट केलेला आहे मी आणि खूप सोप्या पद्धतीने क्रिएट केलेला आहे. तुम्ही गृहिणी असाल, तुम्ही आई असाल आणि तुम्हाला अजिबात मेकअप जमत नाही, तुम्हाला लग्न सराई आहे, तुम्हाला लग्नाला जायचंय, कुठल्या फंक्शनला जायचंय, तुम्ही हा मेकअप लुक करू शकतात एकदम इझिली. आणि हा खूप सुंदर असा मेकअप लुक तुम्ही बघू शकताय, किती छान अशा पद्धतीने झालेला आहे. खूप जास्त मेकअप प्रोडक्ट्स वापरूनही केलेला नाही, खूप कमी प्रोडक्ट्स वापरलेले आहेत आणि अशा छान पद्धतीने लुक क्रिएट केलेला आहे. तर तुम्हालाही जाणून घ्यायचा असेल की हा लुक मी कसा क्रिएट केलेला आहे, तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की 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 बघत राहा. आशा करते की तुम्हाला व्हिडिओ ना नक्की आवडेलच. तर पूर्ण हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की हा लुक कसा केला आहे. आणि नो फिल्टर व्हिडिओ आहे, फिल्टर लावलेला नाही आहे मी. जी काही बाहेरची उजेड येतोय ना, म्हणजे मी विंडो साईडला बसले, तर जो काही उजेड येतोय ना तो माझ्या चेहऱ्यावर पडतोय, त्यामध्येच मी शूट केलेला आहे व्हिडिओ. तर बघा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ. चला मग सुरू करूयात ह्या लुकला. ओके, आता सर्वात पहिले ना आपल्याला मॉइश्चरायझरची गरज आहे खूप, कारण आहे ना हिवाळा सुरू आहे, थंडी भरपूर प्रमाणात पडलेली आहे. आणि जर मॉइश्चरायझर स्किप केलं तर आपला जो मेकअप आहे ना तो एकदम फ्लॉलेस होत नाही, एकदम केकी वाटतो. म्हणजे असा फाटलेला मेकअप लुक जो म्हणतात ना, तो विदाऊट मॉइश्चरायझरचा असतो. जेवढं पण तुम्ही मॉइश्चरायझर एकदम छान असं लावाल तेवढा तुमचा मेकअप छान दिसेल. आता इथे ना मी निव्याचं मॉइश्चरायझर घेतलेलं आहे. तुम्ही दुसरं कुठलंही घेऊ शकताय, तुम्हाला जे सुटेबल आहे, तुमच्या स्किनला जे सूट करतं ते तुम्ही घेऊ शकताय. असं छान असं आहे ना, मी पूर्ण चेहऱ्याला आहे ना मॉइश्चरायझर लावून. कसे थंडी जास्त पडलेली, हिवाळा आहे, त्याच्यामुळे ना थोडं जास्त मॉइश्चरायझर लावलं तरीही चालतंय, जेणेकरून मेकअप अजिबात फाटलेला दिसणार नाही आणि छान वाटेल तो मेकअप. आता मॉइश्चरायझर झालेला आहे लावून. आता आपण लावूयात प्रायमर. प्रायमर काय काम करतं माहिती आहे का? जे आपले खड्डे असतात ना बारीक बारीक, ते ना मिनिमाइज करतं, ते दिसत नाही. मेकअप जेव्हा आपण करतो त्याच्यावर कसं ते बारीक बारीक खड्डे दिसतात, ते अजिबात, त्याला म्हणतात ओपन पोर्स, ते ना दिसत नाही. त्याच्यामुळे आपण प्रायमर गरजेचं असतं. पण प्रायमर स्किपही केलं तरीही चालतंय, असं काही नाही की लावलंच पाहिजे. पण आता माझ्याकडे आहे म्हणून मी लावते. इथे मी स्वीज ब्युटीचं प्रायमर घेतलं आहे. तर यांनी फर्स्ट टाईम यूज करते मी. याच्या पहिले तर मी इनसाईडचं यूज केलेलं, इनसाईडचं पण छान आहे प्रायमर. तर बघू हे कसं आहे ते. हे प्रायमर असं आहे की अशी ग्लो करते, यू कॅन सी दॅट, है ना. प्रायमर आता लावून झालेला आहे. आता आपण लावूयात ना कलर करेक्टिंग. हो, हे जे डार्क सर्कल्स आहेत ना, इथे जेवढे माझे काळा काळा, म्हणजे जेवढे पण आपले काळे डार्क असतात ना, त्याच्यावर आपण कलर करेक्टिंग करणार आहोत. इथे मी इनसाईडचं कलर करेक्टिंग घेतलं आहे, ठीक आहे. आता हे जे ऑरेंज कलर करेक्टिंग आहे ते मी माझ्या हे जे दिसतंय काळी काळी डार्क झालेले ते कवर करते. ओके, तुम्ही ब्रशनी, ब्लेंडरनी, कशानेही लावा. मी ना हाताचाच उपयोग करून थोडं थोडं असं लावून घेते फिंगरचा. कलर करेक्टिंग मी का लावलं, कारण पहिले पण मी सांगितलं की जेवढे पण आपले काळे डाग असतात ना तिथे आपण कलर करेक्टिंग करायचं. आता ते केलं ना की आपले जे डाग असतात ना ते विजिबल होत नाही. मेकअप केल्यानंतर तो छान दिसतो आणि ते डाग दिसत नाही. जर तुम्ही डायरेक्ट फाउंडेशन लावाल किंवा कन्सिलर लावाल ना, तर होतं काय की आपले जे काळे डाग आहे ना ते दिसतात. असं वाटतं की हे काळा पॅच आहे, त्याच्यावर आपण ते चोपलेलं आहे फाउंडेशन, कन्सिलर. पण जर कलर करेक्टिंग केलं ना छान पद्धतीने तर ते दिसत नाही. मेकअप झाल्यानंतर तुम्हाला कळेलच. माझ्याकडे आहे फेसेस कॅनडाचं एक फाउंडेशन, त्यानंतर आहे ब्लू हेव्हनचं, तर छोटंसं आहे. तर मी या पहिले ते यूज नाही केलेलं आहे, तर आता तेच लावूया. आता ते लावून बघते कसं आहे ते.
फाउंडेशन कधी पण आहे ना असं खूप जास्त चोपायचं नाही, असं डॉट डॉट करून लावलं ना की ते फार असं छान लागतं. पण माणीला लावून घेते कारण आहे ना मान आणि चेहरा, मग ते मान वेगळी दिसते आणि चेहरा वेगळाच दिसतो, हो की नाही. आता मी ह्या ब्रशनी फाउंडेशन आहे ना स्प्रेड करून घेते पूर्ण छान. तुम्ही हातानेही करू शकता. ते पहिली मी हातानेच करायची आणि असं काही नाही की हाताने फाउंडेशन स्प्रेड नाही होत, विचित्र दिसतं, असं काही नाही आहे. जर व्यवस्थित स्प्रेड केलं ना, म्हणजे असं 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 रगडून स्प्रेड नका करू. हे असं आहे ना, हे असं असं केलं डॅब 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 की बराबर फाउंडेशन लागून जातं. ओके. आणि मी अजिबात फिल्टर लावलेला नाही आहे, काही नाही आहे. ओरिजिनल जे आहे ते आहे. ओरिजिनल एकदम फेस दाखवते माझा मी, ना गोरा ना काळा, जसा आहे तसं दाखवते. जसा मेकअप करते तसंच मी तुमच्यासोबत शेअर करते. फाउंडेशन झालेलं आहे लावून. आता लावतीये कन्सिलर. इथे मी घेतलंय फ्लिकाचं कन्सिलर. पहिले ना डोळ्यांखाली लावून घेते. आता इथे लावून घेते. कशी दिसते मी ना, तिथे तिथे मी थोडंसं लावून घेते डाग वगैरे. इथे डाग आहे ना. लग्न म्हटलं की थोडासा छान असं जास्त थोडासा किंचित हेवी मेकअप छान वाटत नाही. छान बेस दिसला का बरं वाटतं जरा. आता आहे ना मी थोडा आयब्रो सेट करून घेते माझ्या. आयब्रोवालीने माझ्या आयब्रोची वाट लावून ठेवली. काय केलं आहे काही कळे नाही आम्हाला. ओके, बेस सेट. आता लावते ब्लश पिंकी पिंकी दिसण्यासाठी. आता मी तुम्हाला सांगते कोणी कोणी काय करतं की चीक आहे ना इथे असं इथे ब्लश लावतं आणि स्प्रेड करतं. तर तसं नाही करायचं आहे. एक ट्रिक सांगते एकदम छान. या पद्धतीने डॉट डॉट करून लावायचं आहे आणि या पद्धतीने इथून असं लावायचं आहे. असं ब्लश लावाल ना तर फेस इतका छान दिसतो ना. आता इकडचा बघा कसा दिसतोय फेस आणि इकडचा बघा कसा दिसतोय. पण इकडचा बघा किती छान दिसतोय की नाही. म्हणून या पद्धतीने जर ब्लश लावाल ना तर या पद्धतीचा तुम्हाला लुक भेटेल आणि तो खूप छान दिसतो. असं वाटतं की तुम्ही पार्लरमधूनच मेकअप करून आला आहात, पण तुम्ही घरीच एवढा छान मेकअप करणार आहात. या पद्धतीने त्याला स्प्रेड आउट करायचा थोडंसं नोजला. आता ब्लश झालेला आहे. आता हायलायटर घेऊयात. हां ठीक आहे. ब्लश आहे ना मी घेतलं इनसाईडचं. आता मी आहे ना फाउंडेशन कन्सिलर नंतर कॉम्पॅक्ट पावडर लावली नाही. का लावली नाही कारण आहे ना चालू आहे हिवाळा आणि हिवाळ्यामध्ये ना आपला जो मेकअप असतो ना तो खूप क्रॅकी होऊन जातो, म्हणजे असं फाटलेला दिसतो. तो पावडरमुळे दिसतो, त्याच्यामुळे मी पावडर लावलेला नाही आहे. थोडंसं ऑइली बेस मेकअप असला ना तर जरा व्यवस्थित तो छान दिसतो. तर मग त्याच्यामुळे मी काय पावडर लावलेली नाही आहे. डायरेक्ट ब्लश लावला आणि आता ब्लशवर हायलायटर लावते. इनसाईडचंच हायलायटर घेतलेलं आहे. ही झुडिओची लिपस्टिक आहे. लिप शाईन आहे. जे हे असं आहे, तुम्हाला दाखवते. हे बघा, हे असं या पद्धतीने आहे. तर मी काय करणार आहे, हे आता डोळ्यावर लावणार आहे. हे माझ्या भाऊजाईनी मला दिलं होतं. तर बघूयात लावून कसं वाटतंय. छान वाटतंय का? छानच वाटेल कदाचित. हे लिपचं आहे, लिप शाईन करतं त्याचं, पण हे डोळ्यासाठी छान वाटतंय. ते लिपवर तर मी असं काही लावू नाही शकत आणि ते कसं वाटेल ते लिपवर, त्याच्यापेक्षा हे असं डोळ्यांवर छान वाटतंय. थोडी शाईन पण देते असं वाटतं. शिमर लावलंय. एकदम सिंपल आय शॅडो लावलेला आहे मी. हायलायटर थोडंसं इथे पण लावून घेते मी, छान वाटतं इथे डोळ्याच्या इथे. आता मेन पार्ट, लायनर.
मी ना जास्त जाड लायनर अजिबात लावत नाही. मला ना लायनर जास्त जाड लावलेला अजिबात आवडत नाही, त्यामुळे बारीकच लायनर लावणार. हार नका मानू की लग्न आहे मग मी कसा मेकअप करणार, मी कुठे जाणार, आता काय करणार. मला तर मेकअप येत नाही. बघा व्हिडिओज बघा आणि करा, आणि छान सजा नटा. काही कुठे जाण्याची गरज नाही पार्लरमध्ये वगैरे. हे असं साधा सिंपल मेकअप सफिशियंट आहे. तर मस्कारा माझा सगळा सुकलेला आहे तरी मी लावते, बघते. झालेला आहे मस्कारा लावून. आता बाकी आहे लिपस्टिक. लिपस्टिकनी आहे ना मी मेकअप फिनिश करणार आहे, म्हणजे संपवणार आहे. हे बघा माझं शेंगरू उठलेला आहे. मस्ती चालू झालेली आहे. कोण कोण आई आहे आणि असं कोणाकोणाकडे चाललंय त्याचं खेळणं. मला दाखवते माझं लाडकं शेंगरू इथे माझे मेकअपचे प्रोडक्ट्स घेऊन. काय करायचं काय आता. ओके, छान अशी तयार होऊन येते मी आता. मग मी तुम्हाला दाखवते एकदम फायनल लुक. टंटन झालेली आहे मी रेडी, आणि तुम्ही बघू शकता की किती सुंदर असा लुक झालेला आहे. आणि खूप जास्त प्रमाणात मेकअप काहीच यूज केलेले नाही आहे मी. खूप कमी प्रमाणात मेकअप करून या पद्धतीने लुक आलेला आहे. आणि जो काही ओरिजिनल लुक आहे तोच मी शेअर करते. असं काहीही केलेलं नाही आहे की काही गोरं केलं आहे किंवा फिल्टर लावलेला आहे, असं काहीच केलेलं नाही. फिल्टर अजिबात नाही आहे व्हिडिओला, तरी पण इतका सुंदर लुक आलेला आहे. विंडो समोर मी बसलेली आहे. जी काही ओरिजिनल लाईट आहे, सनलाईट, ती पडते आणि जो काही उजेड येतोय ना घरात, त्याच उजेडामध्ये मी हा व्हिडिओ केलेला आहे. अजिबात मी रिंग लाईट वगैरे किंवा दुसरी लाईट वगैरे काहीच लावलेलं नाही आहे. जो काही बाहेरचा उजाड आहे ना तो माझ्या चेहऱ्यावर पडतोय आणि तुम्ही बघू शकताय की किती सुंदर असा लुक दिसतोय. तर तुम्हीही करू शकता. तुम्ही गृहिणी असाल, आई असाल एक, आणि तुम्हाला अजिबात मेकअप लुक येत नाही, तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला नक्कीच येणार आहे मेकअप करता. कारण खूप सोप्या पद्धतीने मी मेकअप केला आहे आणि खूप सोप्या पद्धतीने मी दाखवलेला पण आहे हा मेकअप कसा करायचा ते. आणि छान असे आता लग्न सराई आहे म्हटल्यावर लग्न सराईसाठी कसं आपण छान काठपदराच्याच साड्या नेसून जातो की नाही, तर अशी छान अशी काठपदराची साडीवर तुम्ही असे मोतीचे ना ज्वेलरी वेअर करू शकताय. ही खूप मिनिमलाइज आणि खूप सुंदर वाटते, खूप छान वाटते. तुम्ही असं छान लुक करू शकताय, असा मेकअप लुक करू शकता. ते अशी छान अशी काठपदराची साडी नेसू शकताय, काठपदराच्या ऐवजी पैठणी नेसू शकताय. पैठणीवर पण हे जे आहेत ना मोतीचे ज्वेलरी, ती खूप छान दिसते. तर करा, तुम्ही पण करा. तर असं म्हणू नका की मेकअप येत नाही मग काय करायचं, किंवा मेकअप येत नाही तर पार्लरमध्येच जाण्याचं ऑप्शन, असं काहीही नाही. घरगुती छान असा सुंदर असा मेकअप, पार्लरपेक्षाही छान असा मेकअप तुम्ही घरी करू शकताय. ओके, कारण पार्लरमध्ये गेलं ना की काय होतं, काही वेळा आहे ना, यार ही व्यवस्थित मेकअप करेल की नाही, किंवा केला तर तो केकी किंवा असा फाटलेला मेकअप लुक काही जणांचा दिसतो. मी भरपूर वेळा बघितलेला आहे आणि भरपूर जणांचा बघितलंय की ना पार्लरमधून करून आल्यात पण मग मेकअप आहे ना असा छान असा बेस सेट झालेला नसतो. तर मी पहिलेच सांगितलं तुम्हाला की मेकअप बेस सेट होण्यासाठी ना तुम्ही मॉइश्चरायझर भरभरून लावा आणि पूर्ण असं मॉइश्चरायझर 5 मिनिटं ते थोडं ॲब्झॉर्ब होऊ द्या स्किनमध्ये. छान असं मस्त छान असं प्लेन स्किन होऊ द्या पहिले, आणि नंतर त्याच्यावर मेकअप करा. ओके, तर तो मेकअप बेस आहे ना तुमचा छान सेट होईल, छान होईल. आणि ब्लश आणि हायलायटरही कसं लावायचं हे पण मी तुम्हाला सांगितलं की या पद्धतीने तुम्ही लावाल ना तर हा असा लुक तुमचा दिसणार आहे आणि खूप छान दिसणार आहे. माझं म्हणणं आहे की तुम्ही नक्की एकदा हा लुक ट्राय करा. तुम्हाला खूप सोपा वाटेल करताना. तुम्ही केल्यावर तुम्हाला कळेल की अरे हा खूप छान दिसतोय लुक. आणि मॉइश्चरायझर मेन म्हणजे स्किप करू नका, आणि कलर करेक्टिंगही करा जेणेकरून जे काही डार्क सर्कल्स आहे ते तुमचे मिनिमाइज होतील, म्हणजे दिसणार नाही अजिबात. आणि या पद्धतीने लुक छान असा क्रिएट होईल आणि छान दिसेल. आता मी माझ्या स्किन टोनप्रमाणे हा लुक केलेला आहे.
तुम्ही अजून डस्की स्किनचे असाल, अजून डार्क स्किनमध्ये असाल, तर तुम्ही थोडंसं असं म्हणजे जर तुमच्याकडे, आता मी तुम्हाला सांगते की जर तुमच्याकडे लाईट फाउंडेशन असेल ना, तर तुमच्याकडे कॉन्टॉर असेल तर ते कॉन्टॉर थोडंसं मिक्स करायचं, किंवा लाईट फाउंडेशन असेल तर डार्क एखादं घेऊन घ्या छोटंसं फाउंडेशन, ते मिक्स करून लावत जात जा. किंवा तुमच्याकडे डार्क फाउंडेशन आणि तुम्ही लाईट स्किन टोनचे, तर तुम्ही ते मिक्स करून लावा थोडंसं, म्हणजे तुमचा जो मेकअप आहे तो छान दिसेल. मी पण तेच करते, कारण माझ्याकडे आहे लाईट फाउंडेशन आणि मी थोडीशी अशी सावळ्या स्किन टोनची आहे. मग मी काय करते की लाईट फाउंडेशनमध्ये थोडंसं असं आहे ना कॉन्टॉर मिक्स करते, नाहीतर मग थोडंसं असं माझ्याकडे डार्क कलरचं फाउंडेशन आहे ते थोडंसं मिक्स करून मी लावते. मग त्याने करून बेस खूप छान दिसतो. 2 फाउंडेशन मिक्स करून लावाल ना, लाईट अँड डार्क, तर स्किन मेकअप जो आहे ना तो छान दिसतो. आणि कन्सिलर मी तुम्हाला सांगितलं की मी फ्लिकाचं यूज केलं. एक मिनिट तुम्हाला दाखवते. पण आता मी हे असं जुगाड केलं आहे, मी काही बन वगैरे नाही टाकलं आहे, मागे मी क्लचर लावलेला आहे. तर हे आहे फ्लिकाचं कन्सिलर. तुम्ही माझ्या स्किन टोनचे असाल ना तर हे कन्सिलर घेऊन बघा, खूप सुंदर कन्सिलर आहे. 02 शेड आहे ह्या कन्सिलरचा आणि खूप खूप नॅचरल 02, खूप छान काम करतं. या पद्धतीने तुमचा मेकअप बेस होईल. तुम्हाला फाउंडेशनचीही गरज पडणार नाही जर तुम्ही हे कन्सिलर घेतलं. तुम्हाला तुमचं एका कन्सिलरमध्ये काम होऊन जाईल. एवढं सुंदर आणि एवढं छान काम करतं हे कन्सिलर. तर माझं फेवरेट कन्सिलर आहे. तर या पद्धतीने होता आजचा लूक. आणि कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कॉमेंट करून कळवा. आणि आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडलाच असेल. तुम्हाला आवडला असेल ना तर लाईक नक्की करा ह्या व्हिडिओला. एखादा लाईक तर बनताय यार, एवढी मेहनत केली आहे मी, तर नक्की लाईक करा. छान हसत खेळत राहा. चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.